आजच्या या भव्य दिव्य अशा जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेब आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या या नांदेड जिल्ह्याचे असे तडफदार असे आमदार प्रतापराव चिखलीकर साहेब या कार्यक्रमासाठी आले। आमच्या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इंद्रजीत नाईक साहेब तसेच राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष वैशाली चौहान दादा की बैग किधर है आपके पास? राष्ट्रवादी कांग्रेस से माजी आमदार संजयजी बनसोडे साहेब सर, माझे मंत्री आमदार संजय बनसोडे साहेब, माझे आमदार श्री मोहनना हंबटे साहेब, खासदार भास्कर पाटील खदगावकर साहेब, या माझे आमदार ओमप्रकाश कोकण साहेब, माझे आमदार अविनाशी घाटे साहेब, या राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय श्री व्यंकटराव पाटील गोजवाकर साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री धर्माधिकारी साहेब व जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या कार्यक्रमासाठी आले। सर्व या भागातील सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार या कार्यक्रमातून दादा तुम्ही आज चव्हाणवाडीच्या माळावर आम्हा सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील करून घेण्यासाठी स्वतः उपस्थित झालात। मला याविषयी अभिमान आनंद होत आहे। पुन्हा एकदा आपलं या प्रसंगी आपलं दादा आपलं मी माझ्या परिवारातर्फे व सर्व जनतेच्या ह्याच्या वतीने आपलं मी स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही जे प्रवेश केले आहे आता 8-10 सर्व मित्रांनी आम्ही की हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस काय आहे। दादा मी मूळचं काँग्रेस पक्षातला आहे। मी काँग्रेस पक्षाची परिस्थिती सध्या परिस्थिती राहिलेली नाही, काँग्रेसमध्ये कुठं त्यात नेता राहिलेला नाही, म्हणून आज आम्हाला आपली गरज आहे। खरं महाराष्ट्राचं नेतृत्व सांभाळायचे आहे आपण सांभाळू शकता, आपण महाराष्ट्राचा म्हणून आम्हाला या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही सर्वांना ठरले की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा। या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश करण्यासाठी आम्हाला त्या आमचे जे आमदार आहेत त्या आमच्या विशेष कुशल नेतृत्व करणारे नांदेड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दमदार नेते ज्याच्या विशेष प्रयत्नातून आमचा जाहीर पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे ते आमचे मित्र लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब, ते आता अध्यक्ष झाले यावेळेस म्हणून नाव पुन्हा घेतो त्यांचं की त्यांच्या नेतृत्वाने यांच्या सर्व प्रभावामुळे आम्ही हा प्रभाव घेऊ शकलो आज पक्ष सोहळ्याचं। दादा तुमचं काम सर्व माहीत आहे मला, तुमचं स्पष्ट बोलणं या कामाची तुमची कुशल अगदी कणखर या शासनामध्ये अशा प्रकारच्या व्यक्ती पाहिजे की तुम्ही आम्हाला सर्व गोरगरीब समाजाला न्याय देऊ शकता। म्हणून आम्ही सर्व इथल्या परिसरातील सर्व तालुक्यातील परिषद लोकांनी आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस यायचं आम्ही आलेले आहे। अजून दादा बरेच लोक राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश करतात म्हणून या आता ही जे आपण आहे प्रताप पाटील साहेबांनी या राष्ट्रवादी काँग्रेस या अगदी गुलाबी सुनामी निर्माण केलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या चौकड्याचा बोलवा चालू आहे त्यामध्ये तुम्ही जर पाहिजे दादा आता पुढे भविष्यात एखादी वर्षाने मी सांगतो की या नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे गट निर्माण होईल। म्हणून या ठिकाणी आज आमच्या या जिल्ह्यामध्ये चांगले आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व अनुभवी नेते आहेत। आमचे माजी खासदार भास्कर पाटील खदगावकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, 2 आमदार आमचे मोहन हंबटे साहेब, अविनाश घाटे साहेब, कोकणनाथ साहेब असे पूर्ण मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसने आले तेच त्यांना आमच्या मुख्य ग्रंथाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष गोजवास पाटील ते पण आहेत। म्हणजे एवढं सर्व मिळालं सांगा आम्ही तर या जिल्हा आम्ही या पुढे आम्ही निश्चितच आम्ही
राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1 मध्ये आणण्याचा प्रयत्न करू असं मी या ठिकाणी जाहीर आपल्याला आश्वासन देतो. आपण जे काही आम्हाला काम देतात आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे निश्चित आम्ही पार करू. दादा या ठिकाणी या कोणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुद्धा नाईक साहेब पण 2 वेळेस येऊन गेले. आम्हाला असं वाटतं या ठिकाणी की आम्हाला दादा नाईक साहेबांचे आम्हाला उत्साह असतं ते आज तुम्ही आल्यामुळे आम्हाला ते भुकून निघाले म्हणून आम्हाला या परिसरात आम्हाला चव्हाण परिवाराला आम्हाला अभिमान वाटतो. आपण इथे आलात आम्हाला अतिशय आनंद झाला. मागे अशा प्रकारचे अफवा होते की साहेब येतात की नाही असं वाटत होतं पण आपण ह्या ठिकाणी आलाच साहेब. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा मी या चव्हाण परिवारातर्फे व सर्वांतर्फे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मी या ठिकाणी आपलं राष्ट्रवादी काँग्रेस या कार्यक्रम आणले काही बोलले यावेळेस मी जास्त बोलणार नाही. दादा आता आपण येताना आमच्या कैलास भीमराव चव्हाण महाविद्यालयाचं आपण बिल्डिंग उद्घाटन केलंय. दादा त्याचा इतिहास थोडक्यात सांगतो मी. 97-98 मध्ये मी माझ्या वडिलांना कॉलेज मी त्यावेळेस 26ला होतो. वडिलांना काढावं काही लोक इच्छा होती परंतु माझ्या भीमराव चव्हाण त्याच्या नावाने मी कॉलेज काढायचा प्रस्ताव पाठवला. दादा त्यावेळेस 50 कॉलेजला त्याने अनुदानावर मान्यता दिली. 25 शिवसेना 25 BJP. माझं एकच कॉलेज होतं की ते काय म्हणून दिलं गेलं कारण मी त्यावेळेस काँग्रेसचा होतो म्हणून मला दिलं गेलं नाही. नंतर 98 मी पुन्हा प्रस्ताव पाठवला गेलो त्यावेळेस पण त्यांना दिलं गेलं नाही. 99 मी दिलं नाही दुसऱ्या लोकांना दिलं. नव्यानं दिलं 2001 नोव्हेंबरपर्यंत दिलं साहेब. नोव्हेंबर 2001 पासून काय विधान हे शासन GR काढलं त्या ठिकाणी. त्या 78 कॉलेज त्यामध्ये आमचा काही संबंध नाही. माझं 97-98 कॉलेज आहे दादा. या ठिकाणी म्हणजे दिलीप वळसे साहेब उच्च शिक्षण मंत्री होते. त्याने या समिती गठीत केली. ती समिती वापरत आम्हाला या कॉलेजची थोडं माहिती मागितली. त्या समितीने शिफारस केली आहे की हा सीमा भागातील कॉलेज आहे या ठिकाणी मागासवर्गीय मुलं मुली राहतात म्हणून ह्याला कायमच्या विधानदंड द्यावं अशा प्रकारे शासनाने समिती निर्माण केले. पण त्यानंतरही शासनाने दिलं गेलं नाही म्हणून मी न्यायालयाने हायकोर्टामध्ये केस टाकली. हायकोर्टामध्ये देखील जसं 97-98 कॉलेज दिले बाकी लोकांना तसं जिल्ह्यामध्ये द्या अशा प्रकारचं डायरेक्शन शासनाला हायकोर्टात दिलं गेलं. त्यावेळेस देखील प्रस्ताव गव्हर्नमेंटला पाठवला होतो. त्यानंतरही मला काही दिलं नाही. निघणार म्हणजे आजपर्यंत आम्ही बऱ्याच ठिकाणी 5-6 वेळेस तपासण्या झाले पण अजून कुठेही आढळून निघाली नाही दादा. त्या ठिकाणी आता बोललो आपल्याला या ठिकाणी 700 मुलं शिकतात 150 मुली आहेत. आसपास 20-25 किलोमीटर कुठेही सिनियर कॉलेज नाही म्हणून या मुलीला कुठं शहरामध्ये जाऊन शिकता येत नाही. या ठिकाणी आपल्याला फायदा होईल. या ठिकाणी दर्जेदार शिक्षण मिळावं तर जर अनुदान कॉलेज दिलं तर या ठिकाणी निश्चित शिकतील. आजकाल दादा आपण पाहिले की कॉम्पिटिशनचं जग झालं आहे. आपण पाहिले असेल IAS IPS MPSC परीक्षा लोक पास होत आहेत तर त्यासाठी थोडंसं शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे. म्हणून आपल्याला विनंती करतो की ह्या कॉलेजला आपण न्याय द्यावं अशी आपल्याला विनंती करतो. दादा खूप जुनं आहे प्रस्ताव. मी कुठल्या त्या 18 कॉलेजबद्दल नाही. माझ्या बरोबरचे जवळजवळ सर्व कॉलेजला अनुदान मिळालेलं आहे. माझं एक कॉलेज राहिलेलं आहे म्हणून ह्याच्याविषयी थोडंसं आपण मला न्याय द्यावं एवढंच फक्त विनंती करतो. दादा पुन्हा आपण ह्या ठिकाणी आलात मला ऐकून आनंद झाला. ह्या बाळावर या 12 लाखात जवळ 15-16 ताटे आहेत. जवळजवळ 40% लोक या बंजारा समाजाचे आहेत त्या 12च्या आसपास एवढं ताटे आहेत. या तालुक्याची लोकसंख्या 38,000 बंजारा आहेत त्या पूर्ण तालुक्यामध्ये. एवढा लोकसंख्या पॉप्युलेशन आहे. या आधी दुष्काळी तालुका आहे पण तसं पद्धत साहेब 60% लोक दिवाळीनंतर बाहेर जातात काम करायला. कधी सुगीला जातात कधी ज्या ऊसात जातात ऊसतोडीला जातात म्हणून हा तालुका दुष्काळी तालुका आहे. त्या ठिकाणी काहीतरी असं आता पुढे आपण निर्णय घेता लागले की या ठिकाणी काहीतरी उद्योगधंदा त्यात इंडस्ट्री या तालुक्यात MIDC नाही इंडस्ट्री नाही काही पण या लोकांना कुठं आपल्याला काम नाही पण बाहेर गावी जातात हरियाणाला जातात मुंबईत जातात पुन्हा जातात म्हणून या ठिकाणी काही लोकांचं काम मिळालं काही मिळालं तर निश्चित हा तर दुसरा फायदा
कारण आपण लेडी धरायचं आपल्याला सगळं माहिती आहे. लेडी मी पण होतो, लेडीच्या सगळं माहिती आहे. 1986ला त्यावेळेचे मुख्यमंत्री आसोराव शंकरराव साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं आहे. अजून त्या सगळं काम झालेलं आहे. मी असताना पूर्ण आर्थोर पूर्ण झालं होतं, फक्त स्पीडने थोडं राहिलं होतं ते अजून आजपर्यंत आता वाहतूक चालू आहे. म्हणतात हा जर धरण भरलं तर या सगळ्या परिसरातील सगळ्या लोकांना फायदा होईल, वाटा ठेवलं वाढेल, फायद्याचा प्रश्न मिटेल. म्हणून या धरण होणं आवश्यक आहे. तेवढं थोडं लक्ष घालावं असं मी विनंती करतो या सर्व परिसराच्या वतीनं. आपण जास्त वेळ न घेता मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.